तर अशोक खरात प्रकरणात राज्यातल्या 4 मंत्र्यांचा समावेश असून खरातकडून माहिती काढून घेतली पाहिजे, त्यानंतर त्यांचा एन्काउंटर केला जाईल असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केलाय। सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर तसं होऊ देणार नाही असा इशारा सुद्धा पटोलेंनी दिलेला आहे। खरातला त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन याला शेवटी जसं एफशीनला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे। ही वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार। पण या खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत। त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत। कोणताही बेछूट आरोप करून एक वातावरण भीतीचं तयार करायचं की आता तो खराताचं काहीतरी बरं वाईट होईल, तो काहीतरी मरेल। आपण अनेक असे प्रकरण पाहिलेले, तेलगी प्रकरण आपण बघा, किती वर्ष चाललं त्याला काही झालं, हा कसा अखेरपर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत गेला। म्हणून कायद्याचं हे राज्य आहे, घटनेने जे जे अधिकार प्रत्येकाला दिलेत त्याचा वापर या ठिकाणी होतोय आणि अशी कोणती घटना महाराष्ट्रात घडणार नाही याची तर आम्हाला खात्री आहे। नाना पटोले कधीपासून भविष्य सांगायला लागले मला माहीत नाही आहे। आता अशा प्रकारचं टोकाचं बोललं नाही, अशी विधानं केली नाहीत तर मीडियामध्ये सध्या नाना पटोले दिसत नाहीत। या निमित्तानं चर्चेत राहण्याचा एक केविलवाणा प्रयत्न नानांचा दिसतोय।